नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। आज आपण नाश्ता सेंटरमध्ये मिळतो तसा मऊसूत व तोंडात टाकताच विरघळणारा पांढरा शुभ्र उपमा करणार आहोत। हा उपमा करायला इतका सोपा असतो की तुम्ही जर पहिल्या वेळेस जरी करणार असाल तरीही तो अजिबातही चुकणार नाही। चला तर मग अजिबातही वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। उपमा करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला कांदे कट करून घ्यावे लागणार आहे। तर इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे वापरलेले आहेत। उपम्यामध्ये थोडा जास्तीच कांदा वापरायचा आहे, त्यामुळे उपमा चवीला छान लागतो। परंतु इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये कांदा वापरू शकता। सर्व कांद्यांची साल काढून घेतल्यानंतर छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेऊया। एकदम बारीक असा आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे। उपम्यामध्ये तुम्ही कांद्याव्यतिरिक्त एखादा टोमॅटोही वापरू शकता, परंतु टोमॅटोमुळे उपम्याचा रंग बदलू शकतो। तर इथे मी कांदा, एक मिरची बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेली आहे। थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरही कट केलेली आहे। त्याचबरोबर 5 ते 6 कढीपत्त्याची पानेही घेतलेली आहेत। आता उपम्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला पाणी गरम करावं लागणार आहे। त्यासाठी इथे मी ज्या वाटीने आपण 1 वाटी रवा घेणार आहोत, त्याच वाटीने इथे 3 वाट्या पाणी गरम करायला ठेवून देऊया। उपमा करण्यापूर्वी आपल्याला रवा भाजून घ्यावा लागणार आहे। त्यासाठी इथे मी जाडबुडाची कढई गॅसवरती ठेवलेली आहे। यामध्ये 1 वाटी बारीक रवा घालून घेऊया। इथे तुम्ही बारीक रव्याऐवजी मोठ्या रव्याचा वापरही करू शकता। बरेच जण उपम्यासाठी मोठ्या रव्याचा वापर करतात, परंतु मला तरी उपम्यासाठी बारीक रवाच आवडतो, त्यामुळे इथे मी बारीक रवाच वापरलेला आहे। आता आपल्याला हा रवा एकदम मंद आचेवरती 5 ते 6 मिनिटासाठी खरपूस भाजून घ्यायचा आहे। 5 ते 6 मिनिट रवा चांगला भाजून घेतल्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। उपीट फोडणीला देण्यासाठी या कढईमध्ये एक छोटी पळी भरून तेल घालून घेऊया। तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये थोडेसे कच्चे शेंगदाणे घालून घेऊया व शेंगदाणेही खरपूस रंग येईपर्यंत चांगले तळून घेऊया। उपम्यामध्ये शेंगदाणे घातले नाहीत तरीही उपमा खायला छान लागतो। उपम्यामध्ये शेंगदाणे वापरणे अगदीच ऑप्शनल आहे। शेंगदाणेही छान तळून घेतल्यानंतर काढून घेऊया। शेंगदाणे काढून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम लगेचच लो करायची आहे। आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया। मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेऊया। जिरेही चांगले तडतडल्यानंतर यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरचीचे तुकडे घालून घेऊया। इथे मी थोडीच मिरची वापरलेली आहे। मिरचीही तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये वापरू शकता। 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घालून घेऊया। त्यानंतर लगेचच यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेऊया। आपल्याला हा कांदा मध्यम आचेवरती हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। अजिबातही करपवायचा नाही, तसेच त्याला कच्चाही ठेवायचा नाही। कांदा लवकरात लवकर मऊ होण्यासाठी यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। 2 ते 3 मिनिटांनंतर कांद्याला हलकासा गुलाबी रंग आलेला आहे। आता यामध्ये थोडासा हिंग घालून घेऊया। लगेचच यामध्ये भाजून घेतलेला रवा घालून घेऊया। 1 मिनिट हा रवाही तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। आता या क्षणी तुम्हाला जरी असं वाटत असेल की रव्यापेक्षा कांदा जास्त आहे, परंतु 1 वाटी रव्यासाठी इतपत कांदा पुरेसा आहे। उपम्याची चव वाढवण्यासाठी यामध्ये 1 चमचा साखर घालून घेऊया। साखर घालणे ही अगदीच ऑप्शनल आहे, परंतु साखरेमुळे उपम्याला छान चव येते। उपम्याचं हे एक वैशिष्ट्य आहे की 1 वाटी उपम्यामध्येही भरपूर उपमा तयार होतो। मगाशीच आपण शेजारच्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। हे पाणी चांगलं गरम झाल्यानंतर थोडं थोडं करून यामध्ये घालून घेऊया। थोडं थोडं करूनच यामध्ये पाणी वापरायचं आहे। एकसाथ सर्व पाणी ओतलं तर उपम्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात। 1 वाटी रव्यासाठी 3 वाट्या पाणी हे प्रमाणही अगदी परफेक्ट आहे। थोडं थोडं करून यामध्ये मी सर्व पाणी वापरलेलं आहे। एवढ्या पाण्याने उपम्याचा चिखल होत नाही, तसंच तो अजिबातही भरभर होत नाही। अगदी परफेक्ट तयार होतो, अगदी मऊसूत तयार होतो। आता 2 मिनिटासाठी यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया। 2 ते 3 मिनिटाची एक वाफ काढून घेतल्यानंतर इथे आपला उपमा छान शिजलेला आहे। पाहता क्षणीच तुम्हाला अंदाज आलेला असेल की आपला उपमा किती छान असा तयार झालेला आहे। आता सर्वात शेवटी यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया। अशा प्रकारे केलेला उपमा गरम गरम तर छान लागतोच, परंतु जर तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये दिला तरीही तो छान मऊसूत अगदी बऱ्याच वेळासाठी राहतो। तयार करून घेतलेला उपमा एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे केलेला उपमा नक्की करून बघा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा। तसेच जाता जाता आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।